नमस्कार मित्रांनो. मेष राशीची साडेसाती सुरुवात झालेली आहे. मार्च महिन्यामध्ये त्याची सुरुवात झालेली होती. खरं तर एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यामध्ये साडेसातीचा ओझरता अनुभव तुम्ही घेतलेला असेल. अर्थात लक्षात घ्या, साडेसाती म्हणजे 7.5 वर्ष वाईट जातात असं मात्र अजिबात नाही. बरेचसे या दरम्यानचे जे कालावधी आहेत हे शुभफलदायी सुद्धा असतात आणि अशाच प्रकारचा कालावधी हा संपूर्ण जून महिन्याचा तुमच्यासाठी असणार आहे. कारण 2 महिन्यामध्ये बरेचसे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन तुम्ही बघितलेले असेल, घरगुती स्तरावरती, त्यानंतर रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा. बऱ्याच वेळा दगदगसुद्धा तुमची झालेली असेल. तर या सर्वांमधून हा जो महिना आहे, हा महिना सुटकेचा निश्वास ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला देणार आहे. अर्थात आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत जून महिन्याचं मेष राशीकरता संपूर्ण राशीफळ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. गेले साधारण 3-4 महिने हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. दिनांक 7 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे. आणि तुमच्याच राशीमध्ये शुक्र आहे, हा सुद्धा भ्रमण करत आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध, हा तुमच्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना गेल्या 2-3 महिन्याच्या तुलनेत अतिशय वेगळा असणार आहे. खास करून तुमच्यातली एनर्जी, कॉन्फिडन्स हा अतिशय चांगला असणार आहे. तुमचा मूड जो आहे तो एकदम हराभरा असणार आहे. खास करून तुमची जी राशी आहे ही लॅविश लाईफस्टाईलकडे थोडेसे जास्त आकर्षित करणारी आहे. थोडेसे पैसे स्पेंडिंग केले, थोडं आपल्याला वाटेल तसं जीवन जगलं तर तशा प्रकारचा अनुभव हा तुमच्यासाठी सुखदायी असतो. आणि अशाच प्रकारचे अनुभव तुम्हाला जून महिन्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदाज तुमचे बरोबर येणार आहे. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसणार आहे. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल, परंतु तुमची कामं मार्गी लागणार आहेत. आणि यामुळेच हा जो महिना आहे, हा महिना थोडासा गेम चेंजर असेल किंवा थोडासा वेगळा सुद्धा जाणवेल. आणि अर्थातच तुमचा मूड हा अतिशय चांगला असणार आहे. खास करून तुमच्या मनात ज्याला पण थोडेसे म्हणजे तुमच्या राशीला खास करून नृत्यनाट्य, कला, चित्रपट, संगीत याची आवड असते, तर तशाच प्रकारचा काय अनुभव सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये निश्चित घेणार आहात. तर एकंदरीत हा जो महिना, हा महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. नवीन कुठल्या कामाची जर का सुरुवात करायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण जो महिना हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात घडवून आणायच्या आहेत आणि ते तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होणार आहेत. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमचा राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि राशीच्या धनामध्ये रवी असणार आहे, बुध सुद्धा असणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या द्वितीय आणि तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. दिनांक 16 तारखेनंतर तो तृतीयात येणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या पंचम स्थानात येणार आहे दिनांक 7 तारखेनंतर. आणि राशीचा जो लाभेश आहे शनी, जो की तुमच्या व्यय स्थानातच भ्रमण करतोय. म्हणूनच तुमच्या राशीला साडेसातीचं पहिलं पर्व सुरू झालेलं आहे. एकंदरीतच आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा महिना आहे. आर्थिक संदर्भात तुम्ही अपेक्षा केलेल्या काही गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळतील. पैशाची आवक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे राहील. तुम्ही त्याच्यामध्ये खर्च सुद्धा अगदी मनसोक्त, मनाजोगे करू शकाल. आणि जी म्हणजे तुमच्यासाठी ती सुखाची भावना आहे, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव निश्चित येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले शॉर्ट टर्ममध्ये लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तर एकंदरीतच सांगायचं तर पैशाची आवक सुद्धा चांगली आहे, तुमचा मूड सुद्धा खूप चांगला आहे, कामं सुद्धा तुमची चांगल्या प्रकारे होणार आहेत. त्याच्यामुळे हा संपूर्ण जो महिना आहे, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. आणि या दरम्यान थोडंसं तुमचे जे खर्च आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवा. अर्थात खर्च केल्यानंतरच तुम्हाला आनंद होतो हे ठाऊक असून सुद्धा ही गोष्ट सांगतो. कारण कधी कधी लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ती 7.5 आहे, परंतु हा महिना चांगला आहे. त्याच्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन अतिरिक्त किंवा अनावश्यक असे खर्च करू नका. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. राशीच्या चतुर्थामध्ये मंगळ हा गेल्या 2-3 महिन्यापासून होता. त्यामुळे घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद होणं, वैचित्र होणं किंवा मतांतर होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असते. आणि घरातल्या लोकांकडून सुद्धा तशा प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळालेले असतील. काळजी करू नका, तो तात्कालिक अनुभव असता. या महिन्यामध्ये तुम्हाला तसा कुठलाही अनुभव मिळणार नाही. उलट पक्षी घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे इंटरॅक्शन असेल ते बऱ्याच प्रमाणात स्मूथ होऊन जाईल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी सुद्धा घडू शकतील. नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल किंवा वास्तूमध्ये काही नवीन चेंजेस वगैरे करायचे असेल तर तत्संबंधी सुद्धा हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर
रिलेशनशिप बद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या द्वितीयातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 16 तारखेनंतर. याचप्रमाणे राशीच्या पंचमामध्ये मंगळ सुद्धा भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्याबरोबर तुमचं इंटरॅक्शन सुद्धा खूप चांगलं असेल. अर्थात थोडंफार तू मैमे ज्याला आपण म्हणतो तसा काही अनुभव तुम्हाला येईल, परंतु फारशी काय काळजी करू नका, कारण अशा प्रकारचा तू मैमे असेल तरच रिलेशनशिपमध्ये थोडीशी मजा येते. तर तशा प्रकारचा अनुभव तुम्ही या वेळेला घेणार आहात. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास या दरम्यान संभवू शकतात, काळजी घ्या. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम राहील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होतील, मात्र स्वतःकडून एफर्ट देणं सुद्धा तेवढंच गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर गेला जो महिना होता, म्हणजे जवळजवळ मे किंवा एप्रिल, हे जे 2 महिने होते ते अतिशय त्रासाचे होते. म्हणजे जर का तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध चांगले न राहणं, काही वेगवेगळ्या कारणांवर मिसअंडरस्टँडिंग होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही अनुभवलेले असतील, किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. या संपूर्ण महिन्यामध्ये काळजी करू नका. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे खास करून ज्यांना विवाह करायचा किंवा जे विवाहसुख मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. विवाह जुळणं, अपेक्षेप्रमाणे स्थळ येणं, प्रत्यक्ष विवाह होणं किंवा एंगेजमेंट होणं, असे काही अनुभव सुद्धा तुम्हाला या महिन्यात येऊ शकतील. तर एकंदरीत वैवाहिक जीवनाबद्दल किंवा रिलेशनशिपबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर हा महिना अतिशय चांगला असणार आहे. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडंसं जास्त एफर्ट द्यावं लागेल, थोडंसं जास्त भटकणं वगैरे म्हणतो तसा प्रकार करावा लागेल, परंतु तुमच्या अपेक्षेप्रमाणे असतील गोष्टी, तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम असणार आहेत. एकंदरीतच सांगायचं झालं तर जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. फक्त इथे एक सांगण्याची गोष्ट अशी आहे की कालावधी चांगला असला तर आपण जास्तीत जास्त त्याचा वापर करून घ्यायला हवा, जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. तर त्या दृष्टीने तुम्हाला थोडंसं ॲक्टिव्ह राहणं गरजेचं राहील. कारण लक्षात घ्या, बॉटम लाईन हीच आहे की राशीची 7.5 चालू आहे, त्यामुळे पूर्णपणे अगदी बिंदास्त असा करू नका. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतात त्या जरूर हाती घ्या. त्याचे रिझल्ट तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय चांगले येणार आहेत. यानंतर आपण थोडीशी चर्चा करू ग्रहयोगांबद्दल की ग्रहयोग नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 9 तारखेला शनी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर. तर इथे थोडंसं कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ते चुकणार नाहीत किंवा तुमचे अंदाज चुकणार नाहीत याकडे लक्ष द्या. आणि या संदर्भात काही गोष्टी साधारण 9 तारखेच्या आसपास करू नका. थोडंसं मानसिक तणाव या दरम्यान आल्यासारखा जाणवेल. दिनांक 15 तारखेला हर्षण आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. हर्षण जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, हा थोडासा जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण करू शकेल. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय आणि जो रवी जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा जो केंद्रयोग आहे त्या संदर्भात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे असेल, काळजी घ्या की ज्या गोष्टीसाठी तुम्ही काम करणार आहात ती गोष्ट बरोबर आहे किंवा त्या संदर्भातले तुमचे निर्णय बरोबर आहेत. या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खर्चणं असं थोडंफार होऊ शकेल, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक जी 24 तारीख आहे अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 24 तारखेला रवी आणि गुरुची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. रवी गुरुची युती तुमच्या तृतीयात. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. जी कामं तुम्हाला अवघडल्यासारखी वाटतात, जी कामं तुमच्यानी होतील की नाही या संदर्भातला संभ्रम तुमच्या मनात असेल तर हा संभ्रम संपूर्णपणे निघून जाणार आहे. रवी गुरुची युती तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडवून आणणार आहे. अर्थात थोडंसं फिरणं वगैरे होईल, म्हणजे त्यामुळे थोडंसं एक्झर्शन झाल्यासारखं वाटेल. काळजी करू नका. मुळातच तुमची जी रास आहे यामध्ये दमखम खूप चांगला आहे, शारीरिक मेहनत करण्याची तयारी, त्याच्यामुळे त्याचा जास्त प्रभाव होणार नाहीत. परंतु जी कामं अडकलेली आहेत, ज्या कामामध्ये बरंच खोळंबा येतो आहे, बऱ्याच दिवसापासून ती कामं होत नाहीत, अशी कामं या दरम्यान हाती घ्या. तुमची अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दिनांक 24 तारखेला होणारा हा योग तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला त्रिकोण योग होणार आहे शनी नेपच्यून बरोबर बुधाचा. आता हा जो त्रिकोण योग आहे हा त्रिकोण योग सुद्धा
तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान मार्गी लावू शकता. तर हा जो योग आहे, पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, हा पर्टिक्युलर आस्पेक्ट तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 25 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे जास्त असतं आणि त्या दरम्यान त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर त्या संदर्भात काळजी घ्या. वादविवाद जाऊ नका. डॉक्युमेंटेशन, कमिटमेंट, प्रॉमिस किंवा कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अशी कामं की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलेल अशा प्रकारची कामं या दरम्यान करू नका. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.